नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंगपासून चांगली तेजी दाखवलेली. ऑलमोस्ट दुपारी 2पर्यंत निफ्टी जो आहे तो 26,000 टच केलेला. निफ्टी 26,000पर्यंत गेलेला. एक 100-150 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये इंटॅक्ट होती. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जवळपास 300 ते 400 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये होती. बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय 58,600च्या आसपासचा बनवला. आणि त्यानंतरनं मात्र दुपारी 2-2:30 नंतरनं मार्केटला सेलिंग प्रेशर हायर लेवलवरून आलं. प्रॉफिट बुकिंगही म्हणता येईल. आणि निफ्टी एक फ्लॅट 3 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आणि बँक निफ्टी 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. ऑलमोस्ट 100-150 पॉईंट पॉझिटिव्हमधून निफ्टी रेड निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आलेली. बँक निफ्टीसुद्धा नवीन लाईफ टाईम हाय बनवून मायनस टेरिटरीपर्यंत आलेली आणि एक फ्लॅट क्लोजिंग मार्केटला मिळालं. मला वाटतं बिहारचे जे उद्या इलेक्शन रिझल्ट्स अनाऊन्स होणार आहेत त्याच्या अहेड थोडंसं मार्केटनं एक कॉशियस स्टान्स म्हणून मला वाटतं हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाले. त्यामुळे थोडीशी व्हॉलॅटिलिटी वाढले. विक्स पण थोडेसे वाढलेत. मग उद्या मार्केटचं जे लक्ष असणार आहे ते बिहारच्या रिझल्ट्सवर असणार आहे. कारण बिहारचे रिझल्ट्स जे आहेत, जर NDAचं सरकार आलं, BJP सरकार आलं, NDA सरकार आलं तर चांगली मार्केटला रिकव्हरी येईल. पण जर ऑपोजिशन महागठबंधनचं सरकार आलं तर मला वाटतं मार्केट खाली येऊ शकतं. एक्झिट पोलमध्ये NDAची सरशी दाखवली आहे 150 पर्यंत, 140 ते 150पर्यंत सीटा NDA घेईल असं. त्या पद्धतीने निकाल राहिले तर मार्केट परत पुन्हा 26,000पर्यंत जाऊ शकतं. पण ओव्हरऑल मार्केट थोडंसं कॉशियस आहे बिहारच्या एक्झिट पोलला घेऊन. तेव्हा मला वाटतं मार्केटनं जे काही आज दिवसभरामध्ये गेन्स केलेले निफ्टीनं ते सगळे एंटायर वाईपआउट करून फ्लॅट क्लोजिंग दिले. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं झालं तर न्यूज बेस आहे, इव्हेंट बेस आहे. बिहार इलेक्शनच्या रिझल्ट्सवर राहणार. 11-12पर्यंत कल बाहेर येतील. 11 नंतरचे कल ऑलमोस्ट इंटॅक्ट राहतील. त्यामुळं 11 पण आपल्याला क्लिअर होईल कोणतं सरकार बनतं आहे. पण टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टीला 25,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो आजही ओपनिंगला मार्केटनं टेस्ट केलेला. ओपनिंगचे पहिले 5-10 मिनटं मार्केट मायनसमध्ये गेलं आणि त्यानंतरनं चांगली रिकव्हरी आली आणि एंटायर दिवसभर ती रिकव्हरी मेंटेन राहिली. त्यामुळे आज जो 25,800चा सपोर्ट आज निफ्टीनं टेस्ट केला आहे तो इंटॅक्ट आहे उद्यासाठीही. कालही आपण तो व्हिडिओमध्ये म्हणलेला की 25,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला आजचा जो हाय आहे 26,000 तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्यामुळे निफ्टीला लोअर लेवलला 25,800च्या खाली गेलं तर फर्दर सेलिंग येऊ शकतं. हायर लेवलला 26,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 26,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 26,000च्या वर मेंटेन राहिलं तर नवीन हाय बघायला मिळू शकतील. बँक निफ्टीमध्येही सिमिलर आजचा जो नवीन लाईफ टाईम हाय आहे 58,600च्या आसपास तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीसाठी. 58,500 आणि 58,600चा झोन. लोअर लेवलला 58,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, तिथं पण खाली येऊ शकतं. या रेंजमध्ये निफ्टी बँक निफ्टी उद्या ट्रेड करा. आणि थोडंसं इलेक्शनमुळं व्हॉलॅटिलिटी, इलेक्शन रिझल्टमुळं उद्या व्हॉलॅटिलिटी राहू शकते. आज NSEमध्ये 1188 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1648 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्या बाजूला 29 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज बँक, फार्मा आणि मेटल सेक्टरला तेजी राहिली. पण त्या बाजूला IT, FMCG, ऑटो, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस यामध्ये क्लोजिंगला शेवटला मंदी बघायला मिळाले. युरोपियन मार्केटसुद्धा 0.5% मायनस आहे. डाऊ फ्युचर्स 60 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबली मार्केटवर किरकोळ मायनर असा दबाव आहे आणि आपल्याही मार्केटला क्लोजिंगला ज्या पद्धतीनं दबाव आला आहे तेव्हा मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे उद्या बिहारच्या इलेक्शन रिझल्ट्सला घेऊन. रिझल्ट नंतर दुपारी मार्केट एखाद्या वन वे साईडला जाऊ शकतो, वर किंवा खाली. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.